घातलं. त्यानंतर उजव्या अंगातून मनु महाराज, डाव्या अंगातून शत्रुरूपा, आणि तिथून पुढे त्यांना मैथुन सृष्टीपासून सृष्टी निर्माण करायला सांगितले. मनु शत्रुरूपा यांना 5 संतान झाले. आकुती, देवहूती, प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपाद. यामध्ये देवहूतीच्या घरी प्रत्यक्ष भगवान विष्णू कपिल रूपामध्ये प्रकट झाले. बोल कपिल भगवान की. यानंतर नारदजींनी प्रश्न विचारला, महाराज भगवान महादेवाची आणि कुबेराची मित्रता कशी झाली हे मला विस्तार करून सांगा. श्री ब्रह्मदेवजी म्हणतात, नारदजी, आसीत कांपिल्य नगरे सोमयाजी कुलोद्भव दीक्षितो यज्ञ दत्ताख्यो यज्ञ विद्या विशारद. यज्ञ विद्या विशारद असणारे यज्ञदत्त नावाचे एक सत्शील ब्राह्मण कांपिल्य नावाच्या नगरीमध्ये राहत होते. त्यांना एक मुलगा होता. आसीत गुणनिधीर नाम दीक्षितस्य वै सुतः. त्या दीक्षिताचे पुत्र गुणनिधी त्याचं नाव त्याचं गुणनिधी होतं, पण वागणं मात्र अवगुणांचा निधी होता तो. म्हणून मला असं वाटतं की जन्माला आल्याबरोबर लगेच नाव ठेवण्यापेक्षा थोडस त्याचे गुण अवगुण पाहावे मग नाव ठेवावं. नाहीतर नाव ज्ञानेश्वर आणि दररोज टाकून येतो, अशी परिस्थिती आहे. या यज्ञदत्ताने मुलाचं नाव ठेवलं गुणनिधी, पण हा अवगुणांचाच निधी आहे. द्यूत कर्म रत अभवात. द्यूत कर्म करण्यामध्ये हा रत असायचा. पत्ते खेळायचा. घरामध्ये जर काही वस्तू असेल ते घेऊन जायचा आणि त्या डावामध्ये मांडायचा. वडिलांनी जर विचारलं, का ग आपला मुलगा कुठे, तर आई खोटं बोलायची का आपला गुणनिधी मागच्या खोलीमध्ये अभ्यास करतोय. गुणनिधीचे सर्व अवगुण आई लपवायची आणि खोटं बोलायची आपल्या मालकाशी. एके दिवशी यज्ञदत्त कथा करून येत होते, तर एका जुगार खेळणाऱ्या माणसाच्या हातामध्ये अंगठी दिसली आणि त्या यज्ञदत्ताने ओळखलं, का रे ही अंगठी तर मला अमुक ठिकाणी कथा करण्याकरता गेल्यानंतर तिथल्या यजमानाने ही अंगठी घेतली होती आणि ही अंगठी या जुगार खेळणाऱ्या माणसाच्या बोटामध्ये कशी काय. तो जवळ गेला, का रे ती अंगठी काढ, ही अंगठी माझी आहे. मी कथा करत असताना तिथे मला ही अंगठी मिळाली होती, तुझ्या बोटात कशी आली. म्हटले, महाराज माझ्याकडे नुसती अंगठीच नाही, तुमचं रेशमी उपरणं, सुंदर अशी साडी, घरामध्ये आलेली चांदीची पात्र, ते सुद्धा त्याने सर्व दाखवलं. म्हणे हे कसे काय आलं तुझ्याकडे. म्हणे तुमचा गुणनिधी नावाचा मुलगा माझ्या बरोबर दररोज द्यूत खेळण्याकरता येत असतो, डावामध्ये अनेक वस्तू आणत असतो, तो हारतो, म्हणून या वस्तू माझ्याकडे. अत्यंत क्रोध निर्माण झाला या यज्ञदत्ताला. घरी आला पण तो क्रोध दाखवला नाही. शांतपणाने पत्नीला विचारलं, का ग मी अमुक गावाला कथा करण्याकरता गेलो होतो, त्या यजमानाने जी अंगठी दिली होती ती कुठे ठेवली, आण बरं. आण म्हटल्याबरोबर त्या आईला हृदयाचे ठोके वाढले. अरे देवा, ती तर मी माझ्या मुलांना पत्ते खेळण्याकरता दिली होती. थांबा मी घरकाम करण्यामध्ये व्यस्त आहे, थोड्या वेळाने काढून देईल. बरं जाऊ दे, त्या अंगठी जाऊ दे. मला ते चांदीची पात्र मिळाली होती, ते कुठे आहेत. अजून हृदयाचे ठोके वाढले. अरे देवा, ते तर मी मुलाला द्यूत कर्म खेळण्याकरता दिले. पुन्हा विचारलं, ते माझं रेशमी उपरणं कुठे. थांबा महाराज, एकाच वेळेस सर्व सांगणार मी, आणते तुम्हाला. काय आणशील तू. या गुणनिधीने तुझ्याकडून घेऊन सर्व डावामध्ये तू हारलाय. मी त्या जुगार खेळणाऱ्या माणसाकडे ते सर्व वस्तू पाहिल्या आहेत. आपला मुलगा एवढा कुलक्षणी आहे, अवगुणांचा निधी आहे, हे तू मला का सांगितलं नाही. या कथेचं तात्पर्य लक्षात ठेवा माता भगिनींनो. आपला मुलगा जर अवगुणी असेल तर लगेच वडिलांना सांगा, त्याचे अवगुण झाकू नका. कारण शास्त्र असं सांगतं, लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत.
मुलगा जन्माला आल्यापासून 5 वर्षाचा असेपर्यंत त्याचं खूप लाड करावा. तो म्हणेल ते द्यावं, तो म्हणेल तसं वागावं. तो जर म्हटला पप्पा हा दगड आहे, मग बेटा मी आपली टीव्ही फोडू का? फोड बेटा. किती दिवसापर्यंत? फक्त 5 वर्षाचा होईपर्यंत. एकदा 6वं वर्ष लागलं का मग आपण त्याला फोडायचं. 6व्या वर्षापासून पुढची 10 वर्ष म्हणजे तो 15 वर्षाचा होईपर्यंत 10 वर्षांनी ताडयेत. ताडयेत म्हणजे प्रत्येक वेळेस मारायचं नाही. त्याला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, लाभ कशात, हानी कशात याचा बोध करून देणं, शिकवणं याला म्हणतात ताडण करणं. आईने आपल्या मुलाचे अवगुण लपवायचे नाहीत. तो जर पहिल्या दिवशी गुटखा खाऊन आला तर आईला कळतं की हा गुटखा खाऊन आलाय. पहिल्याच दिवशी वडिलांना सांगितलं असतं तर वडील त्याला थोडंफार मारझोड करणार, तो गुटखा खाणं त्याचं बंद होईल. पण आई लपून ठेवतात. मग बाकीला पोरणे खातात का? तुला पोरं बी खावायला लागलं. परिस्थिती फार अवघड आहे. आपल्या मुलाचे अवगुण झाकायचे नाहीत. ही गुणनिधीची आई मात्र अवगुण झाकायची. यज्ञदत्ताला क्रोध निर्माण झाला. एवढा मुलगा आपला अवगुणांची खाण आहे आणि तू आजपर्यंत मला सांगितलं नाही. मी विचार तू म्हणायची अभ्यास करतोय, मुलांकडे गेलाय, मित्राकडे गेलाय, अभ्यासाकरता गेलाय, ट्युशनला गेलाय, शाळेत गेलाय. तो नेहमी शाळेत न जाता द्यूत कर्म खेळायचा, तरी तुम्हाला सांगितलं नाही. पाणी आण म्हटले, पाणी आण लवकर. पाणी आणलं आणि पत्नीचं आणि मुलाचं पिंडदान करून मोकळा झाला. आजपासून तुमचा माझा काही संबंध नाही. आणि त्या गुणनिधीला घरातून काढून दिलं. तो गुणनिधी पश्चाताप करू लागला. आता मी पोट कसं भरणार? ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन सुद्धा मी ब्रह्मकर्म शिकलो नाही. जुगार खेळला, पत्ते खेळले, द्यूत कर्म खेळलं, सत्यनारायणाची पूजा सुद्धा मला करता येत नाही. आता माझं पोट भरणार कसं? दिवसभर चालतच राहिला. संध्याकाळी एक भगवान महादेवाचं सुंदर असं शिवालय मिळालं. तिथे तो थांबला. तिथे काही लोकांनी प्रदोष पूजा केली होती आणि काही हविषान्न मिष्ठान्न त्या ठिकाणी ठेवली होती. हा गुणनिधी विचार करतो, दिवसभरात आपण चालत आलोय, काही खाल्लेलं नाहीये. हे सर्व झोपल्यानंतर आपण एक शांत झाल्यानंतर आपण निश्चित हे मिठाई खाऊ आणि आपलं पोट भरू, जीवन जगू. बाकीचे सर्व लोक झोपले. मंदिरामध्ये एक दिवा मिनमिनत होता. गुणनिधी हळूहळू भिंतीला धरत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेला. दिवा आता विझणार तेवढ्यात या गुणनिधीने आपल्या खांद्यावरचं उपकरण घेतलं आणि त्या दिव्याला जोडलं. लख प्रकाश पडला. कसं तरी ते मिष्ठान्न खाल्लं आणि मिष्ठान्न अर्ध उरलेलं घेऊन येत असताना त्याचा पाय प्रदोष पूजा करणाऱ्या तिथे झोपलेल्या त्या लोकांना लागला आणि त्याला असं वाटतं की कोणीतरी चोर आला. अरे चोर आला, पकडा पकडा पकडा. या गुणनिधीला त्या लोकांनी चोर समजून एवढा चोप दिला, एवढं मारलं की शेवटी त्याचा मृत्यू झाला. याने आयुष्यभर पाप कर्म केलंय, द्यूत कर्म खेळलंय, आई वडिलांना फसवलंय. परंतु त्याच्याकडून फक्त एकच सत्कर्म झालं, ते म्हणजे भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये जो दिवा विझत होता, याने आपलं उपकरण त्याला लावून ती दिव्याची वात जोडली, लख प्रकाश केला. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गाभारामध्ये लख प्रकाश केल्याचा परिणाम ते पुण्य अगणित प्रकारचं निर्माण झालं आणि तो पुढे महाराज दमाचा मुलगा झाला. बोले शंकर भगवान की. पाद्मकल्पामध्ये ब्रह्मपुत्र पुलस्त्य आणि पुलस्त्यांचा मुलगा विश्रवा, विश्रवालाच
वैश्रवण नावाचा पुत्र झाला. जेव्हा याने पुण्य केलं होतं, या पुण्याच्या प्रतापाने तो अरिंदमाचा मुलगा दम राजाचा मुलगा झाला. आणि जेव्हा राजगादी त्याला प्राप्त झाली तेव्हा त्याने संपूर्ण राज्यामध्ये फरमान सोडलं की जो महादेवाच्या मंदिरामध्ये दीपदान करणार नाही तर त्याचा मी शिरच्छेद करणार. आणि अशी आज्ञा मिळाल्याबरोबर त्याच्या गाव नगरीतले सर्वच लोक भगवान महादेवाच्या त्या शिवालयामध्ये दीपदान करू लागले. प्रत्येक महादेवाचं मंदिर प्रकाशाने उजळून निघालं. आणि त्या पुण्याच्या बळावर तो पद्मकल्पामध्ये ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्त्यांचा विश्रवा आणि विश्रवाचा विश्रवण नावाचा मुलगा झाला. आणि तो विश्रवण म्हणजेच कुबेर. कुबेर भगवंताने खूप तपश्चर्या केली. तपश्चर्यांती भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्याला आपला मित्र बनवून घेतला. बोले शंकर भगवान की. मया सख्यम च ते नित्यं वत्स्यामि च तवांतिके अलकाम निकषा मित्र तव प्रीती विविवर्धते. लंका नावाची पुरी त्याला राहण्याकरता दिली आणि सांगितलं की तू संपूर्ण धनाचा अधिपती होणार कुबेर आणि माझा मित्र असणार. विचार करा, भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये फक्त दिवा लावला तर अवगुणी असणारा गुणनिधी, परंतु कुबेराचं पद त्याला प्राप्त झालं. केवळ दिवा लावण्याचं एवढं फळ आहे. भगवान महादेवाची सेवा करा, निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बोले शंकर भगवान की. यानंतर शिवद्वारे 3 देवाची जी उत्पत्ती होत असते, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र. नंतर ब्रह्मदेवाने एक सुंदर कन्या आणि एक सुंदर पुत्र जन्माला घातला. त्या मुलीचं नाव आहे संध्या देवी, मुलाचं नाव आहे काम. त्या कामाला जन्माला आल्याबरोबर या ब्रह्मदेवाने वरदान दिलं, बेटा तू कोणावर सुद्धा आपला बाण चालू शकतो, तू कोणालाही हरवू शकतो. अहम वा वासुदेव वा स्थानुर्वा पुरुषोत्तम भविष्यामस्तव वशे कि मन्ये प्राणधारका. भगवान ब्रह्मदेवाने कामाला वरदान दिलं, मी असो वासुदेव कृष्ण असो कोणी असो सर्व तुझ्या वश मध्ये होतील. जर मोठे मोठे देव वश मध्ये होतील तर सामान्य प्राण धारण करणारे प्राणी यांची काय कथा. असं वरदान दिल्यानंतर हा काम याने लगेच परीक्षा घेण्याकरता बाण चालवला आपल्या बापावरच. आणि बापावर बाण चालवल्यामुळे तोच बाप त्या संध्येकडे काम दृष्टीने पाहायला गेला. संध्येला वाटलं की जन्माला आल्याबरोबर आपले पिताश्री आपल्याकडे काम दृष्टीने पाहतात. जेव्हा त्या संध्येच्या पाठीमागे ब्रह्मदेव धावू लागले, स्वर्गातले देव भगवान महादेवाकडे गेले. महादेव 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 आपण रक्षा करा म्हटले. त्यानंतर भगवान महादेवाने ब्रह्मदेवासमोर प्रगट होऊन प्रताडना केली, एवढ्या मोठ्या पदावर आहात तुम्ही आणि तुम्हाला स्वतःच्या काम आवरता येत नाही. त्यानंतर खेद ब्रह्मदेवाला निर्माण झाला. यथा माताच्या भगिनी भ्रातृपत्नी तथा सुता एता कृदोष्टाना कर्तव्या किंचिदपि विपश्चितः. आई, भगिनी, भ्रातृपत्नी म्हणजे भावाची पत्नी आणि सुता, सुता म्हणजे मुलगी, या चौघ समान आहेत. यांच्या बरोबर कधीही कुदृष्टी करू नये, कारण जो कुदृष्टी करतो तो घनघोर नरकामध्ये पडत असतो. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या श्वेदापासून 63,000 अग्निश्वात पितरांची उत्पत्ती होते. 86,000 बरिषद पितर जन्माला येतात. नंतर दक्षाच्या श्वेदापासून रती नामक कन्या जन्माला येते आणि त्या रतीचा विवाह कामाबरोबर होत असतो. बोले शंकर भगवान की. जेव्हा भगवान शंकर तपश्चर्या करतात त्यावेळेला त्वं भस्मं भूत्वा मदन भर्गव लोचन वन्निना, जेव्हा ब्रह्मदेवाला हा काम सतावतो आणि भगवान महादेवाद्वारे प्रताडना होते तेव्हा ब्रह्मदेव सांगतात, बेटा
तुला मी आशीर्वाद दिला आणि तू बाण माझ्यावर चालवला, माझा तुला शाप आहे की तू भगवान महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नीने जळून भस्मसात होतील. म्हणून तोच काम भगवान महादेवाच्या तृतीय नेत्राग्नीने भस्मसात झाला होता. यानंतर संध्येला वाईट वाटलं की जन्माला आल्याबरोबर आपल्याला या कामनेतेने पीडा दिली, म्हणून त्याने तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने या संध्येला वरदान मागायला सांगितलं. संध्या देवीने वरदान मागितलं, महाराज कोणताही प्राणी जन्माला आल्याबरोबर लगेच काम विवल होऊ नये, हे वरदान द्या. दुसरं वरदान, मी आपल्या आचरणाने तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावी. त्यानंतर तिसरं वरदान की माझी संतान त्याचप्रमाणे माझे पती हे सकाम नसावेत, संतान सकाम असावी परंतु पती मात्र माझे निष्काम असावेत, अत्यंत सुहृद त्यांची मी असावी. भगवंताने आशीर्वाद दिला, सांगितलं संध्या देवी इथून पुढे जन्माला आल्याबरोबर कोणत्याही प्राण्याच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण होणार नाही. शैशव, कौमार आणि यौवन ही जी तिसरी अवस्था यौवन अवस्था, यौवन अवस्था जेव्हा येईल त्याच वेळेस कामाचा शिरकाव होईल. यानंतर ती संध्या देवी मेधातिथी नावाच्या ऋषीच्या यज्ञामध्ये भस्म होतात. त्यांच्या शरीराचे 2 तुकडे होतात. एका तुकड्यामध्ये प्रत्यक्षात अरुंधती देवी प्रगट होते आणि ती अरुंधती तिचा विवाह वशिष्ठ ऋषींची होत असतो. पण तो दुसरा जो भाग आहे त्याचे 3 भाग होतात, प्रातः संध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. हे संध्या चरित्र जो श्रवण करतो त्याला परम दिव्य लोकाची प्राप्ती होते. बोले शंकर भगवान की. दक्ष प्रजापतीला विवाहानंतर 60 मुली जन्माला येतात. काही कल्पामध्ये असा भेद आहे की 16 मुली जन्माला येतात. यामध्ये 13 मुली धर्माला देतात. 14वी मुलगी आहे स्वाहा देवी, तिचा विवाह होतो अग्निदेवाबरोबर. म्हणून अग्नीला आपण समर्पण करत असताना म्हणतो अग्नये स्वाहा. 15व्या क्रमांकाची जी मुलगी आहे तिचं नाव आहे स्वधा. ही पितरांना दिली, म्हणून पितरांना तर्पण करत असताना म्हणावं लागतं पितृभ्यः स्वधा. आणि 16व्या क्रमांकाची मुलगी सती हे भगवान महादेवाला दिली. सर्वांना मुलबाळ झाले पण सतीला मात्र मुलबाळ झालं नाही. तेव्हा नारदजीने विचारलं, महाराज का बरं असं झालं? तर सती मातेचं विस्ताराने चरित्र ब्रह्मदेव नारद महर्षींना सांगणार आहेत. जातीचं कुठपर्यंत सांग. दक्ष प्रजापती यांनी आराधना करून अंबिका मातेची पूजा केली, आराधना केली आणि अंबिका मातेने वरदान दिलं की मी तुमच्या घरी पुत्रीच्या रूपामध्ये येणार. आणि दक्षाच्या घरी माता सती पुत्रीच्या रूपामध्ये आल्या. त्यांचा विवाह ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून भगवान शंकरा बरोबर झाला. सती माताने भगवान शंकर कैलासामध्ये विहार करतात. पण एके दिवशी सती माता म्हणते, महाराज तुम्ही एकटे फिरत राहतात, हा सप्ताह तो सप्ताह तो सप्ताह, मला कधीच फिरण्याकरता नेत नाही तुम्ही. कधी कधी मला सुद्धा फिरण्याकरता नेत जा. भगवान महादेव म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. भगवान महादेवने विचार केला की आपण कुंभज ऋषींकडे जाऊया, फिरणंही होईल, पर्यटन सुद्धा होईल आणि त्यांच्याकडून रामकथा श्रवण करणं सुद्धा होईल. म्हणून सतीला घेऊन भगवान महादेव कुंभज ऋषीकडे येत असतात. एक बार त्रेता जुग माही शंभु गये कुंभज ऋषी पाही संग सती जग जननी भवानी पूजेती अखिलेश्वर जानी. कुंभज ऋषीने दोघांचं स्वागत केलं आणि दोघांचं अखिल विश्वाचे अंतरात्मे म्हणून दोघांची पूजा केली. आणि त्यानंतर भगवान महादेव म्हणतात आम्हाला रामकथा सांगा. कुंभज ऋषींनी खूप सुंदर अशी रामकथा सांगितली. परंतु सती मातेचं लक्ष मात्र रामकथेमध्ये लागलं नाही. रामकथा संपल्यानंतर भगवान महादेवाच्या अंतःकरणामध्ये रामाच्या भेटीविषयी, दर्शनाविषयी
लालसा निर्माण झाली. कथेचं तात्पर्यच हे महाराज, कथा ऐकल्यानंतर ज्या देवाची आपण कथा श्रवण करतोय त्या देवाचं दर्शन व्हावं अशी लालसा अंतःकरणामध्ये निर्माण झाली तरच ती कथा. कुंभज ऋषीच्या द्वारे भगवान रामरायाचं गोड असं वर्णन ऐकलं, कथा ऐकली, त्या रामरायाने दर्शन द्यावं याच्याकरता अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. आणि जात असताना पाहिलं दंडकारण्यामध्ये रामचंद्र प्रभू सीता मातेच्या वियोगामध्ये रडतायत. हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी तुम देखी सीता मृग नयनी. वृक्षांना विचारतात, लतांना विचारतात, हरणांना विचारतात, हे हरणांनो सांगा ना माझी मृगनयनी सीता पाहिली का? भगवान महादेवाला वाटलं सध्या राम प्रभूंचा अभिनय चालू आहे. हे सती, अगं कुंभज ऋषीने ज्यांची कथा सांगितली ना तेच हे रामचंद्र प्रभू आहेत, दर्शन कर यांचं. जय हो सच्चिदानंद जगत पावन, जय शब्द इति उक्त्वा नमस्कुर्वन, जय हो आपकी सदा जय हो. सती माता म्हणते समोरचा मनुष्य आपल्या पत्नीची चोरी झालीये, पत्नीच्या वियोगामध्ये रडतोय आणि माझे मालक त्यांना काय म्हणतायत सच्चिदानंद. यांच्यामध्ये सत नाही, चित नाही, आनंद अजिबात दिसत नाही. म्हटलं सत कशाला म्हणतात? ज्याचा जन्म होत नाही, हे जन्माला आले. चित म्हणजे जे ज्ञानस्वरूप आहेत, परंतु यांना अजून हेच ज्ञान नाही की माझी पत्नीची चोरी कोणी केलंय, कोणी हरण केलंय, त्यांना ज्ञान नाही. हे कसले चित? आणि स्वतः रडतायत, यांच्यात आनंद सुद्धा दिसत नाही, माझ्या मालकाला सुद्धा काही कळत नाही. म्हटले प्रभू तुम्ही सच्चिदानंद कसे काय म्हटलात? यांच्यामध्ये तर तो सच्चिदानंदपणा दिसत नाहीये. म्हणजे सती असं बोलू नकोस, हे सच्चिदानंद भगवान रामचंद्र प्रभू आहेत. आणि तुला जर शंका असेल तर मी वडाच्या झाडाखाली बसतो, तू परीक्षा घेऊन ये. आणि सती माता परीक्षा घेण्याकरता जातात, पण भगवान महादेव सांगतात सती तू विश्वासाची साथ तर सोडते, परंतु विचाराची साथ मात्र सोडू नको. श्रद्धा अंतःकरणामध्ये धारण न करता संशयाने भगवान रामरायाची परीक्षा घेण्याकरता सती माता निघाल्या. लक्ष द्या, भगवान परमात्मा हा प्रतीक्षेचा विषय आहे, परीक्षेचा विषय नाही. भगवंताची प्रतीक्षा करावी पण परीक्षा घेऊ नये. सती मातेने विचार केला, आता मी कोणता विचार करू, कशा प्रकारे परीक्षा घेऊ? तेव्हा मनामध्ये विचार आला की ज्या सीतेच्या वियोगामध्ये रामचंद्र प्रभू रडतायत, आपण सीतेचंच रूप धारण करू. आणि सीतेचं रूप धारण करून सती माता रामचंद्र प्रभूंच्या पुढे पुढे चालू लागल्या. भगवंताला हसू आलं, सती माते आपण रूप तर घेतलं सीतेचं, पण वागणं मात्र सीतेचं नाहीये, तुम्हाला कोणी ओळखून घेणार? म्हणजे कसं काय सीतेचं नाही? अहो आम्ही वनाला आल्यापासून सीतेचं आचरण काय आहे की मालकाच्या नेहमी मागे मागे चालायचं, आणि तुम्ही सीतेचं रूप घेऊन पुढे पुढे चालतात. कोणी सांगेल की सीता नाहीये, सीतेचं रूप घेतलेली आहे कोणीतरी. हात जोडला सांगितलं कहा वृषकेतू, तुम्ही एकटे या वनामध्ये का भ्रमण करत आहात? वृषकेतू असणारे भगवान महादेव कुठे आहेत? वृषकेतू म्हणजे काय? नंदीश्वराचे मालक. नंदी म्हणजे कोण? धर्म. धर्मध्वजा असणारे भगवान महादेव आणि त्यांची पत्नी तुम्ही आहात. आणि तुम्हाला असं वागणं शोभतं का? दुसऱ्याच्या पत्नीचं रूप घेणं शोभतं का तुम्हाला? जेव्हा सती मातेला ओळखलं तेव्हा सती माता म्हटले प्रभू तुम्ही मला ओळखलं, तुम्ही खरोखर सच्चिदानंद स्वरूप भगवान आहात. खजील झाल्या आणि त्यानंतर भगवान महादेवाकडे आल्या. भगवान महादेवाने विचारलं परीक्षा घेतली? म्हणजे नाही परीक्षा घेतली नाही, खोटं बोलल्या सती माता. भगवंताने डोळे बंद करून अंतर्ज्ञानाने पाहून घेतलं की सतीने सीतेचं रूप धारण करून रामाची परीक्षा घेतली. सीता माझी माता आहे,
आणि माझ्या मातेचं रूप धारण करून माझ्या पत्नीने परीक्षा घेतली. त्यामुळे आता पुन्हा याच सतीची आणि माझी पुन्हा कधी भेट होणार नाही. या जीवनामध्ये, या अवतारामध्ये संकल्प केला की मी सतीचा त्याग केला. कारण जर मी सतीला अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला तर मात्रा गमनाचा मला दोष लागेल आणि पुढे अनिती निर्माण होईल. याकरता एहितन सती भेट नाही. या शरीराने पुन्हा सतीची भेट होणार नाही असा पण केला. पण आकाशवाणी म्हटले, वा प्रभू, जय जयकार असो आपला, धन्य आहात आपण जो पण केला त्यांना आमचा नमस्कार असो. सती माता म्हटले, सांगा तुम्ही पण काय केला, खरं सांगा, तुम्ही काय प्रतिज्ञा केली ते. म्हणजे बघा, सती माता भगवान महादेवाशी खोटं बोलल्या की मी परीक्षा घेतली नाही, आणि इकडे मात्र महादेवाला विचारत असताना म्हणतात तुम्ही माझ्याशी खरं सांगा. सध्याच्या लोकांमध्ये हेच चालू आहे. आपण लोकांशी खोटं बोललो तरी चालेल, परंतु लोकांनी आपल्याशी खरंच बोललं पाहिजे अशी अपेक्षा असते. भगवान महादेव म्हटले काही नाही. भगवान महादेवाने अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता कैलासावर पोहोचले. सती माता विचारणार तेव्हा भगवान परमात्मा राम नामाचं चिंतन करत करत समाधीला लागले. अनेक वर्षापर्यंत समाधी लागली आणि समाधी लागल्यानंतर एके दिवशी समाधी उत्थान झालं. तर त्याच वेळेला आकाशातून विमान जाऊ लागली. सती माता विचार करते, हे सर्व विमान जात आहेत हरिद्वारच्या दिशेने. आता नुकताच कुंभमेळा संपन्न झाला तरी सुद्धा हे विमान हरिद्वारच्या दिशेने का जात असतील. एक देवांगणीला थांबवलं. एक, अगं देवांगणे, कुठे चालला तुम्ही सर्वजण. म्हणे, अगं सती, तू अजून सासरीच आहे का. अगं तुझ्या माहेरी तुझ्या वडिलांनी किती भव्य दिव्य यज्ञाचा आरंभ केलाय आणि तू चालत नाही. अहो चला तुम्ही, मी येते मागून. सती माता विचार करते की माझ्या वडिलांनी यज्ञाचा आरंभ केला तरी सुद्धा मला पत्रिका सुद्धा का पाठवली नाही. पण मनामध्ये समजूत करून घेतली, आपण एवढ्या लांब राहतो कैलास पर्वतावर, कोणता पोस्टमन देण्याकरता येणार आहे. साधक सुद्धा लवकर तिथं पोहोचत नाही तर पोस्टमन कसं काय पोहोचणार. मला ती समजूत करून घेतली. माझ्या वडिलांनी निश्चित पत्रिका पाठवली असेल, पण पोस्टमन द्वारे पोस्ट झाली नाही. आता सती माता भगवान महादेवाला हरिद्वार मध्ये जाण्याकरता कशा प्रकारे विनंती करतात हे आपण झाकीद्वारे पाहणार आहोत. 2 मिनिटं नामचिंतन करूया. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, कैलासामध्ये भगवान महादेव भगवंताचं राम नामाचं चिंतन करत डोळे बंद करून बसलेले आहेत. सती माता गेल्या आणि पतीने परवानगी द्यावी याच्याकरता पतीला प्रसन्न करण्यासाठी सती मातेने सर्वप्रथम पतीचे चरण संवाहन करायला सुरुवात केली. शिकून घ्या सती मातेकडून. जर माहेरी जायचं असेल तर पतीला प्रसन्न कसं करायचं. काही काही माता भगिनी एवढ्या हुशार असतात, जर माहेरी जायचं असेल तर लगेच विचारत नाही मालकाला,